सगळे विद्यार्थी मित्र आणि गावात भूक लागली का सगळ्यांना? हा म्हणजे आता तुम्ही हे खोटं बोलताय. भूक लागली की आता घरी जाणार लगेच डबा खाणार आहे की नाही? डबा आणलाय नाही? मग कोण जेवण देणार आहे? शाळा देणार आहे जेवायला? आणलंय का जेवण? हो अच्छा, व्हेरी गुड. तर तुम्हाला म्हणजे आता शाळेकडून अन्न देणार आहे. आता झाडांना भूक लागली तर ते कोणाला सांगणार ना? त्यांना कोणी आई वडील असतं का? म्हणजे कुणाला सांगणार? सांगतच नाहीत ना, मातीकडून काढून घेतात. आता आपले नाना शिंदे आपल्याला भेटलेले आहेत, त्यांना टॉनिक नाना म्हणूया आजपासून. आपण झाडासाठी टॉनिक देणार आहे. ते त्यांनी सांगितलंय महाराष्ट्रात जेवढं टॉनिक लागेल झाडांना तेवढं आम्ही देऊ. आम्ही किती आनंदाची गोष्ट आहे ना. झाडांना वाढायला काहीतरी ताकद लागते. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आता माती कशी तयार होते सांगा मला? दगडावर पाऊस पडून 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 झिजून 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 थोडीशी माती होते ना. पण युगपुरुष म्हणतात, युगपुरुष आलो काय. माझं तर हल्ली महाराष्ट्रात कौतुक चाललंय. मला सांगा, झाड पहिलं जन्माला आलं, मग बाकी सगळे जन्माला आले. तर झाड मुळातलं युगपुरुष आहे. कुठल्या युगपुरुषाला अशी सावली दिलेली बघितली का? कुठल्या सेलिब्रिटीनं अन्न पाणी दिलेलं बघितलंय का? कुठल्या सेलिब्रिटीनं फळं फुलं दिलेली बघितलीत का? ऑक्सिजन दिलेलं बघितलंय का? नाही ना. मग सगळ्यात सेलिब्रिटी मोठं कोण आहे? झाड. कारण झाड आपल्याला श्वास देतं, आपल्याला फळं फुलं देतं, अन्न देतं, सावली देतं. मग झाड सगळ्यात सेलिब्रिटी आहे की नाही? मग हे झाडच माती तयार करतं की नाही? झाडाचा पालापाचोळा पडतो, मग किडामुंगी येते, मग ते वाढते हळूहळू. म्हणजे ह्या डोंगरावर आता जर 1000 आहे, इथं जर 10,000 झाडं झाली पुढच्या 2 वर्षात, तर इथली मातीच बदलेल. मग एक खोदावं लागणार नाही असं. त्याच्या बरोबर पानं फुलं ती स्वतःचीच माती तयार करते. मग ते पावसाला पण बोलवते, मग पक्ष्यांना पण बोलवते. कारण आईनं जन्म दिल्यानंतर आपला पहिलं काय आपल्याला घ्यावं लागतं? ऑक्सिजन. आणि ते ऑक्सिजन जन्म झाल्या कोण देतं? झाडापासून मिळतो. आपण झोपेत पण असलो तरी आपण का जगतो? कारण आपल्याला ऑक्सिजन मिळतो. आपण दररोज अन्न खातो, ते कशामुळे बनतं? तर ते झाडापासून बनतं. मग आता सातपुते साहेबांनी सांगितलं की आपल्या देशात एवढी झाडं कमी का परे? तर फुकटचं खातोय नुसतं, फुकटचा श्वास घेतोय, त्याच्या बदल्यात काय करत नाही. अशी करंटी लोक आहोत का आपण? आपल्याला नकळत सगळं करणारं कोण आहे? तर आई म्हणजे झाड आहे. म्हणून मी सांगतो की मला एकदा असा प्रश्न पडला की स्वतःला, की पैसा कमवला, नाव कमवलं, सगळीकडे गेलो, गाडी घ्या, बंगला घ्या आणि नुसते पैसे वायाला घालवा. खरं तर आपल्याला जगवणारं आहे ते झाड आहे. तर आपण झाड लावलं पाहिजे का नाही? ही काही मोठं काम नाही. आणि परत लाज वाटली पाहिजे ना आपल्याला, की आपण दररोज ऑक्सिजन घेतोय, दररोज अन्न खातोय, झाडापासून घेतोय आणि आपण झाडच लावत नाही. आणि आपण झाडं नुसतंच तोडतो. तरी काय फार मोठी गोष्ट, लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही ठरवलं पाहिजे मुलांनी की प्रत्येकाने आपल्या वयाइतकी झाडं या डोंगरावर लावली पाहिजे. तुमचं किती वय असेल तेवढी प्रत्येकाने आपल्या वयाइतकी झाडं लावली तर यमायचा डोंगर पुढच्या 2 वर्षात असा हिरवा वाटा म्हणूनच जगात ओळखला जाईल. हिरवा वाटा. मग आपण बोर्ड लावू, आपण आम्ही जाणं कुठे चाललंय? हिरव्या वाटाला चाललोय, झाडांचा वाढदिवस करायला चाललोय. किती भारी वाटेल ना तुम्हाला? असं दिसणारच नाही 2 वर्षात प्रत्येकाने आपल्या वया इतकी झाडं लावली तर. बरोबर ना? तर हा गावातला जो उत्साह आहे, गावातलं जे प्रेम आहे आणि जितकी वर्ष प्रेम तुम्ही करताय, तर ते अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्हाला म्हणजे कसं की आपण आपल्या आईसाठी करतोय एवढीच भावना ठेवली ना. मी माझ्या आईची 20 तोला केली. म्हटलं आईला जिवंत ठेवणे इतकं तर माझी अवकात नाही. एवढा तर मी जन्माला आलो नाही की मी तिला माझ्या मरणापर्यंत जिवंत ठेवू. तर म्हटलं मग तिच्यानंतर मला कोणी जवळ तर झाडांना. मग झाडच माझं दुसरं आई झालं ना. झाडावर पशुपक्षी येणार, झाडं फळं देणार, झाडं सावली देणार, सगळं झाडच करणार. मग झाडच दुसरी आई आहे ना. मग आपण आपल्या आईसाठी केलं तर त्याचे उपकार मानायचे का झाडावरती? मग आपले सत्कार झाले पाहिजेत का? आपल्याला मोठं म्हणलं पाहिजेत का? काय कारण आहे? अरे साधी गोष्ट आपल्याला जगवणाऱ्या गोष्टीचं ऋण फेडतोय आपण, एवढंच आपण करतोय ना.
तर अतिशय चांगली गोष्ट. हे सातपुते साहेब मला भेटल्यापासून आम्हाला पहिल्यांदा बीडला 2017ला आम्ही काम सुरू केलं. तर हे असं म्हणलं ना की आउट ऑफ द वे जाऊन काम केलं, तर 1.5 लाख झाडं लावली होती तेव्हा. त्याच तशीच्या तशी झाडं आहेत आणि त्या व्हरायटी पण खूप लावली आम्ही. बीड सारख्या उजाड म्हणजे बीडला तर ह्याच्यापेक्षा कमी झाडं आहेत आणि तिथं सॉ मशीन झाडं कापण्याची यंत्रणा जास्त आहे तिथं. हे वैशिष्ट्य आहे बीडचं. म्हणजे झाडं कापणारी माणसं कमी असली पाहिजेत ना, झाडं जास्त असली पाहिजे. तिथे झाडं कमी कापणारी माणसं जास्त, अशी परिस्थिती आहे. तर हे एक काय विक्षिप्त उदाहरण आहे. तर आपल्या डोंगराचं जो बोडकं नाव आहे, बोडकं वाटा, हे 2 वर्षात पुसलं गेलं पाहिजे आणि लाज वाटली पाहिजे लोकांना की बोडकं काय म्हणता आणि हे रो वाटर म्हणायला पाहिजे. एवढं तुम्ही करून ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तर आणि मला गॅरंटी आहे की अमोल साहेब आता इथं आहेत तोपर्यंत काय तुम्ही काळजी करू नका. पाण्याचे असेल, झाडांचे असेल, अजून म्हणजे काय सरकारचं कधी धोरणं कधी कधी इंग्रज सरकारच्या वरची असतात. जणू काय आता आम्ही इंग्रजांच्या राज्यातच आहोत. सारखं ह्या साहेबांना भेटा, त्या साहेबांना भेटा.